नमस्कार सगळ्यांना. माझं नाव जयेश आहे आणि तुमचं जयेश व्लॉग्स या चॅनलवर खूप स्वागत. आज हा माझा पहिला ब्लॉग आहे माझ्या चॅनलवरती आणि मी कुकिंग करणार आहे म्हणजे शिकणार आहे. माझी बहीण आहे ही. तर मला शिकवणार आहे. पावभाजी बनवणार आहे आम्ही. तर ही मला शिकवणार आहे आणि एंडला ती मला सांगणार आहे की मी कशी बनवली, काय नाही, म्हणजे काय चुकलं, काय नाही, ते सगळं सांगेल. म्हणजे माझ्यासारखी मी जसं बनवते तसं मला पण काही येत नाही. हा. 1-2 गोष्टी येतात त्या फक्त त्याला शिकवायचा प्रयत्न करेन आणि बघू तो माझ्यासारखंच बनवू शकेल का. तर ट्राय करू आणि बघू बनवून. चला. तू हे काप, शिमला मिरची काप, म्हणजे सोड. तर आता तर आम्ही आम्ही सुरुवात केली आहे पावभाजी बनवण्यासाठी. आम्ही आम्ही म्हणजे मी ती फक्त मदत करते थोडी, बाय काय. लोक चपली थोडस डिझाईन कापून दिया ना तुला देऊ का खायला पावभाजी मी तुला स्प्रिंकल करून देते असं. ते ह्या भाज्या आहेत ना उघड उघड कापायच्या आहेत कारण की ते उकळण्यात टाकायचे ऍट दी एंड. नाही मिड ऑफ दी एंड. मिड ऑफ दी एंड सॉरी. तुला माहिती रेसिपी माहिती का तुला काय माहिती. मग काय बोलतोय मी बनवते म्हणून शिकतोय ना मी. फर्स्ट टाइम शेफ त्याला शिकवते. फर्स्ट टाइम कुकिंगचा अर्थ काय असतो शिकलाय. मग तेच शेफ पूजा मिस पूजा द शेफ तुला शिकवते आज. शिकून घे तुझ्या बायकोला काम येईल. जळली बघितली काय शेफ वगैरे काहीच नाही. व्यवस्थित टाक मिट्टू. ह्याच्यामध्ये कसं टाकतो वाटत हवाले चालू आहे. हवा नाही हवा खूप चालू आहे. तुझ्या आम्ही वाटाणे काय टाकू. साल काढू का नको साली सकट टाकू का नाही लागले. लसूण पण बोलायचं आहे तुला पटपट कर. मला नका नाही मी लसूणच घेऊ. सोबड सोबड भाजी कापून आमची ऑलमोस्ट होत आहे. आपण कट करू शकतो ना. मध्ये मध्ये काय टाकतोय कट करू शकतो ना भाजी कापायचं मध्ये. Hours later. हे वाटाणा सोलतो पण मी टोमॅटो हे बारीक करते. वाटाणा सोलणार हातात. तर अशा प्रकारे भाज्या कापल्या आहेत. बटाटा राहिला. फ्लॉवर लसूण इकडे कापू. हे काय आहे कॅप्सिकमला काय शिमला मिरची हिरवी मिरची. शेफ येते यांना माहित नाही कॅप्सिकमला काय म्हणतात. ठीक आहे हिरवी मिरची हा गाजर टोमॅटो कांदा वटाणा फ्लॉवर तर बोलली. हा बटाटा कापतोय आणि मी आता मस्तपैकी ह्याला हे दोघं पिसायचे आहेत आणि बाकी सगळे उकळायला टाकायचे आहेत. हे दोघं फक्त पिसायचे आहेत. तो इथून सुरुवात आहे याची. त्यामध्ये पाणी टाक. भाज्या टाक. आपण आता भाजी टाकू कुकर मध्ये. कांदा आणि टमाटर सोडून. 3 days later. हा कधीपासून 2 तास झाले हा भाज्याच टाकतोय याच्यामध्ये. 2 तास. 2 तासची व्हिडिओ पण नाही 2 तास झाले. टाक पटपट. तर थोडा पाव आणि मसाला टाकू आपण. तर सगळ्या भाज्या कापून आता गॅसवर हमें भी तो देखने का मौका मिलना चाहिए कि नहीं. ठेवले शिजायला. आता ते कधी काढायचे 4 ते 5 शिट्ट्यानंतर काढू आपण. 5 शिट्ट्यानंतर ते आपण गॅसच्या खाली उतरू बघू शिजलेत की नाही बरोबर भाज्या. कर आता कलर बिलर चेंज होतो ना बाहेर.
ठीक आहे, बघू आता कसा शिजलेल्या भाज्या बघतो. बघू 5 शिट्ट्या होत्या. तर गाईज घरातली लाईट गेलेली आहे. इन्व्हर्टर आहे चालू फक्त, पण त्यावर आम्ही एक पण प्लग नाही लावलाय, तर मिक्सर चालू शकत नाही. आणि ते आम्हाला शिवाय होणार नाही. ते पेस्ट पुढची करायची आहे, तर process. पुढची प्रोसेस कशी होईल. का असं आमच्या सोबतच होतं का? बस राखते. झाली पण बस हो गया आज का. आता काय माहिती कधी लाईट येईल, बघू. लाईट आल्यावर पेस्ट करायला घेतो पटपट आणि पुढची प्रोसेस चालू करतो. तोपर्यंत बघ, आता लाईटची वाट बघण्याशिवाय काय ऑप्शन नाहीये. 4थी शिट्टी झालेली आहे. 4थी शिट्टी पण लाईट अजूनपर्यंत आली नाही. तर पेस्ट बनवायची कशी, पेस्टला अजून खूप टाइम जाईल. लाईट अजून आलेली आहे. 4थी शिट्टी झाली. आता आपण ते खाली उतरवू. खाली उतरवलं नाही, ते बघायचं, चेक करायचं भाजी शिजलाय गेली, तर ते आपण बघू. तर कुकर मधून भाज्या शिजलेल्या काढल्यात आपण एका टोपामध्ये. आपण त्याला आता स्मॅश करू. लागू का बघतोय फिरवायचे आहे. बारीक करायचे आता तुझ्या पद्धतीने कर, कसं तू करतो. दोन तीन वेळ टेक घेतले आम्ही, त्याच्यामध्ये याचा मुडका झाला नाही, याचं तोंड झालं नाही. परत हा टेक घेतोय. ऍक्च्युली लाईट आली नाही अजून. हे ऑलमोस्ट सगळं रेडी झालंय. आमचे प्रिपरेशन ऑलमोस्ट रेडी आहे. पण पेस्ट फक्त पेस्टमुळे थांबलेले आहेत, आणि पेस्ट पण नाही, मिक्सरमुळे थांबलेले आहेत. तर लाईट आल्यावर ते करता येईल आम्हाला. बघू आता काय. मूड तर खूप अजूनपर्यंत झाली असती पावभाजी, आणि माझ्या पोटात पण गेली असती. क्या बात करता है. बघू आता काय. तर लाईटाची वाट बघून आम्ही खूप थकलोय. आमची भूक लागली आम्हाला, तर आम्ही जुगाड काढलाय. आम्ही याच्यावर किसून पेस्ट बनवू आता, कारण की लाईट येतच नाहीये आणि खूप वेळ झालाय. लाईट येतच नाही. पावभाजी काही खूप इच्छा आली आहे. लाईट तरसवते, आम्हाला खूप तरसवते. मग आम्ही आता ह्याच्यावर किसणारे फायनली आणि पेस्ट बनवून दिली. जे होईल ते होईल. केलेलं आहे जुगाड. जुगाड भूक लागली. पहिला बटर. मेल्ट होऊ दे. आतंक का दूसरा नाम बाबू भाई. अर्धा कर बस. आपण आता टॅमॅटो टाकतोय. टॅमॅटो का टमाटा. टमाटर. आणि हे आम्ही जो जुगाड करत होतो त्याने एवढंच झालंय. ते हातात लागू होतं सरकायचे, तर हाती कट होतो. एवढं केलं. बाकीचं आम्ही ते एक जुगाड लावलं अजून, ते आम्ही शिजल्यावर स्मॅश करू त्यांना. पण त्याच्यात तुक्का जाईल. कमी कर बस टाक. तर आता हे झालंय, तर आपण आता ते टोमॅटो आणि कांदे त्यांना स्मॅश करू. आपण गॅसवरच, कमी गॅसवरच स्मॅश करू. होत आहे का. कारण की लाईट आली नाही आणि ती पेस्ट झाली नाही. पाव बघू शकता तुम्ही तिकडे, पाव लपवलेत. जुगाड करावा लागतो. लाईट आलीच नाही अजूनपर्यंत. बिकॉज वी आर इंडियन्स. इंडिया इज नॉट फॉर बिगिनर्स. बोल ना. बोल काय ते सांग. आता पावभाजी मसाला परत बस प्लेटने टाकायचे आपल्याला त्यात. आणि त्या साईडला काय केलंय तू. ते पाणी गरम होतं. कशासाठी. काय माहिती. थोडी टेस्ट करून बघितली,
बघितली तर ती बोलली हाय टेस्टची, तर तिला बोललो नाही आता नाही झाली. टेस्ट कहा है? तू काय केलं बिलं तर नाही ना? टाक. तर आपण हे जे स्मॅश केलेलं आहे ते टाकू. मिक्स करणं. हा. बस का? बस 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 बस. मिक्स करत. आता पावभाजी फक्त 5 मिनिटं लागली, रेडी झाली. दाखवू. फक्त आता 5 मिनिटात पावभाजी रेडी होईल. आपण याला दाखवू आता. काढत पुढे होईल. ठेव त्याला उघडून ठेव असा. हा. अजून एक ठेव बाजूला. आपण आता पाव शेकून घेऊ. पसरव सगळीकडे. थांबती काय झालं? ते येत नाही एक ते. तिकडचा पावाला बोल तू जळून जा. उलटा काय करू त्याला? हाताने का ना वरचं गरम नसतं झालं. हो झालं. फास्ट गॅस कर. केवढं कमी गॅस केलाय. अरे तू वरवा झाला. ते काय करता नाही येणार तुला. वरतून बटर लाव. वरच्या राहिला बटर लावलं का? तोडून टाकला पाव. कुठला होता? तर पावभाजी झाली आपली. आपण आता सर्व करू त्याला प्लेट मध्ये. आणि मला ते ट्राय करायला. सगळ्यांना टेस्ट करून आपण सगळ्यांचे रिएक्शन घेऊ. कशी झाली भाजी काय. तर सर्वात आधी आपण मुंजाला टेस्ट करायला घेऊ पावभाजी कशी झाली कशी नाही. काम चांगलं. तिच्या हातात ऑलरेडी घास तिने ऑलरेडी ठेवलं होतं बघ आवडी. अरे भूक लागली कधीची. खरं बोल खरं. बोल ना इकडे माझ्याकडे काय बघते. मसाले छान होते. मग मम्मीला ह्याने झोपेतून उठून आणलं. झोपेतून उठून आणले. टेस्ट करायला फक्त टेस्ट करून खा. खरं सांग. कॅमेरा बघून सांग. मस्त आहे. एकदम सुंदर. पोराने बनवली ना. अरे नाही खरंच चांगलं आले. ही आवडी बघा इथे. भेटी नाही अजून. तर आपण आता पूजा जिने आपल्याला हेल्प केली आहे पावभाजी बनवायला, तिला आपण विचारून टेस्ट करून कशी झाली. कांदा कसा आवडतो कोणाला. बरोबर शिकवलं मी याला. हमारे हात में जादू है. छान झाली पावभाजी. मी शिकवल्याप्रमाणेच अगदी माझ्यासारखीच झालेली आहे. म्हणजे मी बनवले तशी झाली आहे. तर आता आपण ह्याला एक मोबाईल गिफ्ट करूया. हा मोबाईल होता गिफ्टसाठी. सो अशा प्रकारे आजचा पहिला ब्लॉग विथ पावभाजी
विथ एवढं सगळं लाईट अजूनपर्यंत आली नाहीये. अख्खी पावभाजी म्हणून झाली, लाईट आलीच नाही अजून. अजून लाईट आली नाही. बरं झालं आपण काहीतरी जुगाड करू. काहीतरी आता जुगाड नेहमी करू. पावभाजी बिट्टूच बनवणार आहे. एकदाच दिवाळी येते एकदाच. नाही आपण नेक्स्ट व्हिडिओ बनवू आपण एक रेसिपीची अजून. नेक्स्ट आपण नॉनव्हेज बनवू. नॉनव्हेज काहीतरी बनवू, चिकन नॉनव्हेज वगैरे. अलाउड नाहीये मला. मला मम्मी शिकवेल. नॉनव्हेज चिकन बनवू आपण काहीतरी. नाहीतर तुम्ही सजेस्ट करा हा. की आणि काय बनवलं पाहिजे, त्यानुसार आपण व्हिडिओ पुढची काय पुढची Next. video बनवतो. नेक्स्ट व्हिडिओ त्यावरून आपण बनवू. सो आता आम्ही पावभाजी खातो पहिले आधी, तर मला खूप इच्छा होते. मग नंतर बाय. चला बाय.